नमस्कार. मी कल्याणी वाघमोडे, अध्यक्ष क्रांती शौर्य सेना, महाराष्ट्रातील बारामती या ठिकाणाहून माझे मत व्यक्त करत आहे. आज जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे चाललेल्या प्रोटेस्ट वर 21 दिवस पूर्ण झालेले आहेत. आपण सर्वांनी पाहिलं की मागील 2-3 दिवसापूर्वी देशासाठी लढणारे, विद्यार्थ्यांसाठी लढणारे सोनम वांगचुक सारखे पर्यावरणवादी एक शास्त्रज्ञ यांना पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत, दडपशाहीचा वापर करत हॉस्पिटलकडे रवाना केले. सर्वप्रथम या घटनेचा मी निषेध व्यक्त करत आहे. अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष, यांनी हे आंदोलनाची ठिणगी जंतर मंतर या ठिकाणी पोहोचवली. आज देशभरातून या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे. आपण बघतोय की 22 लाख विद्यार्थी जे नीट प्रिपरेशन करून त्या एक्झाम साठी बसले होते, त्यातील परत त्या विद्यार्थ्यांना पेपर फुटीमुळं परत एक्झाम द्यावी लागले आणि अनेक विद्यार्थ्यांनी निराशेच्या गर्तेत आत्महत्या केली. 20 विद्यार्थ्यांनी समोर आलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या आकडेवारीनुसार याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी राजीनामा न देता या गोष्टीला कुठेही गांभीर्याने पाहिलं आहे असं वाटत नाही. पंतप्रधान मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत, आज देशासाठी ते मन की बात मधून त्यांचे विचार मांडत असतात, परंतु आपण बघितलं गेले 21 दिवसात पंतप्रधान मोदीजींनी या विषयावर एक शब्दही काढलेला नाहीये. जर देशाचं मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ याची नैतिक जबाबदारी न घेता, आजची पिढी ही उद्याचं भविष्य आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा जो जस्टिस आपण मागत आहोत, तर त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी संपूर्ण देशातील लोक उभे आहेत. तर या आंदोलनास आम्ही सर्वप्रथम पाठिंबाही देतो आणि आज संसदेकडे चाललेल्या मार्चसाठीही सर्व बाजूने त्यांना आम्ही समर्थन व्यक्त करतो. आज या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला लवकर जाग यावी, अशा दडपशाही करणाऱ्या, हिटलरशाही करणाऱ्या आणि लोकशाहीचा अवमान करणाऱ्या सरकारचा, केंद्र सरकार, राज्य सरकार यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.